अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव तालुक्यातील वडली येथे बोरसे परिवाराच्या वतीने त्यांच्या शेतामध्ये श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे नूतनीकरण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी समस्त बोरसे परिवार, मित्र, आप्तेष्ट तसेच वडली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित भाविकांनी श्री नीलकंठेश्वराचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभही घेतला। बोरसे यांच्या पूर्वापार मालकीच्या शेतीत पूर्वीपासूनच महादेवाची पिंड स्थापित करण्यात आलेली होती। कालांतराने महादेवाची पिंड जीर्ण झाल्याने आई वडिलांची इच्छापूर्ती करत त्यांनी आपल्या शेतात रस्त्यालगत श्री नीलकंठेश्वराच्या मंदिराचे बांधकाम केले। त्याचबरोबर विधिवत पूजा अर्चा करून त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला। ओम दैत्यानां परमगुरु सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणम्यहम्। ओम शुक्राय नमः स्वाहा। ओम शुक्राय नमः स्वाहा। ओम शुक्राय नमः स्वाहा। ओम शुक्राय नमः स्वाहा। समावासं रविपुत्रयमाग्रयं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वराय नमः। नमः स्वाहा। ओम शनिचराय नमः स्वाहा। ओम शनिचराय नमः स्वाहा। ओम शनिचराय नमः स्वाहा। महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनं सिंहकागर्भसम्भूतं तं राहु प्रणम्यहम्। स्वाहा। ओम नमः स्वाहा। ओम नमः स्वाहा। ओम नमः स्वाहा। संकाशयं महत्तम घोरं तं केतु ब्रह्माम्यं। ओम केतवे नमः स्वाहा। ओम केतवे नमः स्वाहा। ओम केतवे नमः स्वाहा। ओम केतवे लावण्य सुंदर माता देवाळा तेथून जळजळ वाहे धुळा। सागर मंथन वै गेले त्या मातीवरती हालाल उडले एक वासुराने प्रार्थना केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव जय पंचानन मनमोहन मुंजन सुकारी शतकोटी चेरीत वाचले चारी रघुपति रघुराम दासांतारी। जय देव जय देव जय वेगदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपते धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो गजानन महाराज प्रचोदयात्। मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। क्रियाहीनां भक्तीहीनां सुरेश्वर शतपचितो दयादेव परिपूर्ण तथास्तु मे। कृतं पापं कृतं दुःखं कृतं दारिद्र्यम् आगता सुख समृद्धि शिव परिपूर्ण तथास्तु मे। नीलकंठेश्वर भगवान की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। शिवाय नमस्तुभ्यं।
उद्धार झालेला या माहिती सांगा. पहिल्यांदा यांच्या आई वडिलांच्या याच्याने पहिले शेतामध्ये मंदिर होतं. ती मंदिरामध्ये ती तिथे स्थापना केली होती नीलकंठेश्वर महादेव. नीलकंठेश्वर महादेव स्थापन झाल्यामुळे महादेवाची पिंड तिथे स्थापन केल्यामुळे तिथे माकडांनी त्या पिंडीचं जरा विसर्जित झाल्यामुळे तिथे थोडासा भंग झाल्यामुळे तर त्यांनी रोडावर आणण्याचा विचार केला आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने हा नीलकंठेश्वर महादेवाची प्राणप्रतिष्ठा इथे ठेवण्यात आली. खूप छान वाटतंय की रस्त्यावरती मंदिराची स्थापना झाली आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी. प्लस आता आम्ही सकाळीच बघितलं की झालेली नाही तरी येणारे जाणारे लोक दर्शन घेतात. प्लस घरचं खूप दिवसापासून आमची इच्छा होती मंदिर बनवायची, ते झाली. तर महादेव आज महादेवांच्या कृपेने इथं मंदिर झालं. मंदिर रस्त्यावर असल्यामुळे इथं 4 लोक थांबतील, पाया पडतील. तसेच पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था आम्ही भविष्यात करू. तसेच सर्वांकडून आमच्या जनतेची सेवा हो हीच परमेश्वरांनी प्रार्थना. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.